कल्पना कर, समोर हजारो शत्रू उभे आहेत आणि तुझ्याकडे फक्त काहीशे मावळे. पण तरीही तू म्हणतोयस, राजे सुरक्षित पोचेपर्यंत मी ही खिंड सोडणार नाही. ही गोष्ट आहे त्या वाघाची. बाजीप्रभू देशपांडे. सन 1660. पन्हाळा किल्ल्याला सीतेजोहरने वेढा घातला होता. छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. पण एक रात्री वादळ, पाऊस, अंधारात महाराजांनी वेढा फोडला. पण शत्रूंना खबर लागली आणि हजारो सैनिक पाठलाग करू लागले. तेव्हा बाजीप्रभूने एक निर्णय घेतला, जो इतिहासात अमर झाला. ते म्हणाले, राजे विशालगडवर सुरक्षित पोचेपर्यंत मी शत्रूला इथेच थांबवतो. आणि सुरू झाली पावनखिंडची रणभूमी. एका बाजूला हजारो सैनिक, दुसऱ्या बाजूला फक्त बाजीप्रभू आणि मावळे. तलवारींचे वार, रक्त, आरडाओरडा. पण बाजीप्रभू मागे हटले नाहीत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या, रक्त वाहत होतं, पण कान फक्त आवाजाची वाट पाहत होते, विशालगडून येणाऱ्या तोफेची. आणि ज्या क्षणी तो आवाज आला, बाजीप्रभूंना समजलं राजे सुरक्षित पोचले. आणि त्या आनंदात तो वाघ रणभूमीतच अमर झाला. म्हणून आजही महाराष्ट्र अभिमानाने म्हणतो, जोपर्यंत बाजीप्रभूसारखे मावळे जन्माला येतात तोपर्यंत स्वराज्य जिवंत राहील.